इतका छान अनुभव आहे ना हा. माझ्या उजव्या हाताला नर्मदा आहे आणि हे नर्मदातले जे गोटे आहेत म्हणतात ना, इकडे खूप सारे आहेत. आणि खरंच हा सकाळचा जो अनुभव आहे ना, हा अप्रतिम अनुभव आहे. खरं तर मी म्हणेन प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला हवा. सुंदर अनुभव आहे जेव्हा आपण नदीच्या तटाच्या किनाऱ्यापासून असे सुंदर चालत असतो. आणि चालण्याचा अनुभव मुंबईकरांना फार क्वचित असा निसर्गाच्या सानिध्यात मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाने नर्मदेचा अनुभव हा घ्यायलाच हवा. ही जी नर्मदा आहे ना, नर्मदे हर, हे जे हात आपण दोन्ही वर करून त्या नर्मदेला, त्या स्पेसला, त्या शिवाला आणि या ज्या नर्मदेच्या पाण्यामध्ये जी शिवस्वरूप जो विलीन झाला आहे, त्या विलीनाला आपण असा हात वर करून आपण हाक मारतो. माझ्या दृष्टीने जेव्हाचे व्हायब्रेशन आहेत आकाशात तत्वाचे आणि जलतत्वाचे, हे इथे एक होतात. हे इकडे एक होतात. हा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळे मला तर ही नर्मदा आणि सूर्याला तर मी माझ्या अशा जवळून बघते आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप सुंदर आहे. विष्णू स्वरूप जो सूर्य आहे आणि खरंच विष्णू, नर्मदा, शिव हे जे तीन ब्रह्मा विष्णू महेश आहे, हे इकडे आपल्याला दिसत आहेत. आणि या मिलनाला माझा मनापासून दंडवत आहे, नमस्कार आहे. सुंदर अनुभव काही वेळा आपण शब्दात मांडू शकत नाही. शब्दाच्या पलीकडे असं ते गेलेलं असतं सगळ्या गोष्टी. कुठेही जरा सुद्धा मनाला मी इथे का आले, मी काय करते, मी काय इतकी चालते आहे, आणि जो कमर्शियल जग आपण सोडून निसर्गाच्या सानिध्यात 1 दिवस 2 दिवस येतो ना, ही खरी मनाला, शरीराला गरज असते. आणि ही गरज आपण भागवायची असते. आपण जसं सगळ्यांना ब्रँडेड, मल्टिप्लेक्स अशा गोष्टी घालायच्या असतात, करायच्या असतात, पण त्यापेक्षा हे फार महत्त्वाचं आहे की निसर्गात येणं, निसर्गाशी समरसून जाणं. आम्ही 4:15 वाजता निघालो. 4:30ला चालायला गेली. उत्तर वाहिनी परिक्रमा, ज्यांना 3 महिने, वर्ष, 3 वर्ष अशी जमत नाही. बघा ट्रेनचा आवाज येतोय. इथून ट्रेन दिसतही नाही आहे, फार लांब आहे, पण आवाज छान येतोय. इतका निसर्ग क्लिअर आहे, सुंदर आवाज येतोय. मनाला खरं तर खूप गरज असते शांततेची, निसर्गाची, प्रेमाची. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला या परिक्रमेत जाणवतात. परिक्रमा का करावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. की धार्मिक आहे म्हणून करावी, की स्वतःच्या आत्म्याला जागरूक करण्यासाठी, जिथे आकाश आणि जलतत्व जिथे एक होतात
तिथे पंचतत्व एक होतात. अशा निसर्गाला आपण साथ घालण्यासाठी परिक्रमा करावी. जो आत्मिक आनंद असतो तो मिळण्यासाठी परिक्रमा करावी. शिवतत्व कसं विलीन झालं आहे या मैयामध्ये. ज्या सगळ्या नद्या या मैयाला भेटायला येतात, त्या मैयाचं दर्शन होणं खरंच दुर्मिळ आहे. तर तुम्ही ही जी परिक्रमा आहे ती खरंच प्रत्येकाने करावी. चालण्याचा अनुभव, निसर्गात फिरण्याचा अनुभव, हा सगळा अनुभव घेण्यासाठी परिक्रमेची गरज आहे. नर्मदे हर.